स्थानिकांना पोल माफी जो रिस्पॉन्सिबल कौन है आपका कौन बोलते हैं? इधर ही आ जाइए ऑफिस में कंट्रोल रूम। संदीप अप्पा जगताप, उमेश शेठ जगताप, सगळे पत्रकार, आम्ही जेजुरी पंचकृषीतील सर्व शेतकरी तिथं आता टोल नाक्यावर आलो आहे. ह्याच्या अगोदर आम्ही प्रकल्प अधिकारी यांना त्यांच्याशी मीटिंग करून निवेदनं वेळोवेळी दिलेली आहे. स्वतः खासदार सुप्रिया सुळेंनी ह्यामध्ये लक्ष घातले की स्थानिकांना विश्वासात घ्या. विकास कामांना स्थानिकांचा विरोध नाही, परंतु स्थानिकांना विश्वासात घेऊनच संबंधित टोल नाका चालू करावा ही विनंती आम्ही वेळोवेळी केली. जोपर्यंत स्थानिकांचं समाधान नाही होत तोपर्यंत टोल नाका चालू होऊन देणार नाही. आता ही विनंती आहे, तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोला. आम्ही पत्र बनवलंय, पोलीस स्टेशनला दिले, प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेला आहे. या आम्ही टोलमध्ये थांबलेलो. या चला या खाली थांबू. चला खाली थांबू. या खाली थांबू. येते ते पाटील. चला खाली थांबू. चला काय होईल काय माहिती ह्या टोल नाक्यापासून 20 किलोमीटर अंतर जे पुरंदर तालुका आहे, त्याच्या बाहेर पुरंदर तालुका आहे, पण आम्ही मिनिमम 20 किलोमीटर अंतर धरलेले. त्या 20 किलोमीटरचे जे स्थानिक ग्रामस्थ आहेत, रहिवासी आहेत, पदाधिकारी आहेत, सर्वसामान्य शेतकरी आहेत की ज्यांना सासवडला तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं रोज, किंवा काही जरी झालं, न्यायालय तिथं, तहसीलदार कचेरी तिथं, उपविभागीय कार्यालय तिथं, बाजारपेठ तिथं, हॉस्पिटल सगळी तिथं, आणि महत्वाचं तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे किमान आठवड्यातून 2-3 वेळा यावं लागतं. त्यामुळं आम्हाला स्थानिकांना 20 किलोमीटर परिसरातल्या लोकांना आम्हाला पूर्णतः टोल माफी आहे, जेणेकरून आम्ही ह्या राष्ट्रीय महामार्गासाठी आम्ही आमच्या जागा दिलेल्या आहेत. आमची हॉटेल काही तोडलेली आहेत, आमच्या शेते गेलेले आहेत. आम्ही 20 किलोमीटरच्या परिसरातल्या लोकांना पूर्णतः टोल माफी द्यावी या अनुषंगाने आम्ही 2 वेळा मिटिंग घेतली. ते म्हणले टोल नाका सुरू करण्यापूर्वी आम्ही पुन्हा एकदा तुमच्या मोबाईल मिटिंग लावू. आजपर्यंत काही मिटिंग लागलेली नाही. आम्हाला असं कळतं, काल असं कळलं की तुम्ही मंगळवारी किंवा सोमवारी टोल नाका चालू करणार, तर त्याच्या अगोदर आमचा काय निर्णय घेतलाय हे पहिलीच गोष्ट. टोल नाका चालू करायला का तारीख फिक्स नाहीये, या 2-3 दिवसात केव्हा होऊ शकतो असं आम्हाला हे आम्ही चालू न होऊन देण्याचं कारण काय? आम्ही निवेदन देतो तुम्हाला. हे बघा, तुम्ही निवेदन देता ठीक आहे, पण कसं आहे, आता प्रत्येक टोलवरती सेम प्रॉब्लेम असतो. हे जे तुम्ही बोलताना 20 किलोमीटरच्या आतमध्ये, आता NHAच्या नियमानुसार जे GR मध्ये जे असतं 20 किलोमीटरच्या आतवाल्याला 350चा काहीतरी पास असतो, 350चा पास असतो. ते डॉक्युमेंटेशन ते हे करावं लागतं, रजिस्टर करावं लागतं, आणि प्रत्येक महिन्याला रिन्यू होणार, आणि अनलिमिटेड तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, हे हे करू शकता. साहेबांनी, आवटे साहेबांनी हे सांगितलं, बरं, वर्षाचा पासही सांगितलं, परंतु अॅन्युअल पास पण आहे. तर हे सगळं ऐकलं आम्ही, हे मान्य केलं. परंतु खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर 20 किलोमीटर परिसरामध्ये त्यांनी ती पूर्णतः टोल माफी दिलेली. ते फक्त आधार कार्ड बघतात, आधार कार्ड इथं खूप मोठं आपलं सासवडला 2 सकाळचं संध्याकाळी शेतकऱ्यांचं खूप मोठं मार्केट, सकाळ आणि संध्याकाळी, पहाटे 5 वाजता, संध्याकाळी 6 वाजता. मी एक असा शेतकरी अनुभव आहे की माझा महिन्यात एकटा किंवा 2 मागलो, किंवा मी 2 महिने सासवडलाच जात नाही, हे तुमचा पास पाडला, 2 महिने सासवडलाच गेले. तुमच्या 300 एकदा जाण्यासाठी एवढे पैसे द्यायचे का? कशाचे? 300 350 रुपयाचा पास मासिक झाले. मला महिन्यातल्या एकदाच गेलो मालिक, मग काय करायचं? अशा अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आमचा पोल चालू होऊन बघा, ते तुम्ही बरोबर बोलता. आम्ही आहे एजन्सीवाले, ठीक आहे, आम्हाला NHA आपल्याला दिलं जे GR आहे त्या GR नुसार आम्ही आता बोर्डिंग लावले, साईन बोर्ड. महिने बॅट केल्याच्या कबुतराचं काम करा. आमचा मेसेज कबुतराच्या माध्यमातून तिथं ते सगळं सांगितलं, आम्ही ऐकलं सगळं त्याचं. पण ते काय म्हणले, टोल नाका ही जी तुमची मागणी आहे 20 किलोमीटर, तर आपण पुन्हा एकदा बसू, सगळ्यांची चर्चा करू, आणि त्यानंतर मग टोल नाका चालू करू, असं बोलणं झालं. पण आम्हाला त्यानंतरचं काय त्यांचं मेसेज नाही किंवा काहीच नाही.
आम्हाला असं कळलंय की इथे 2 लाख 2-3 दिवसात चालू होतोय. तर आमचं म्हणणं तुम्ही ही संदेश कितपर्यंत पोहोचवायचं जबाबदारी तुमची. आणि आमची एक मीटिंग पडत एक मीटिंग मध्ये रेट पण फायनल केलेले रेट आम्ही फायनल केले ना, हे शासनाने रेट लावले आणि आम्ही एजन्सी आम्हाला सध्या काम ते नाही आम्हाला बाकीचं काय आमचं इतके दिवसात 10 वेळा जातो. आमचं माझं 4 गाड्या 4 गाड्या आहेत. मग तुम्ही एक गाडी रजिस्टर करणार का 4 गाडी रजिस्टर करणार एकाच्या नावावरती, हे पण विषय येतो. किंवा आता संदीप भाऊ बोलले की मी महिन्यात एकदाच जातो, मग तसं 350 रुपये दोघांचा विचार करा. आता मी नव्हती जातो, मला 4 गाड्या लागतील. एकदाच गाडी जाते. आमच्या सरकार बाबा महिन्यात ते गाड्या सगळ्या फ्री सोडा आणि तुम्हाला काय छापायचे तेवढी छापा. आमचं काही त्याच्यात म्हणणं नाही. सगळ्या सगळ्याच गाड्या फ्री सोडण्यात आम्ही काय स्थानिकांसाठी सांगतात, आम्ही त्यांना रोजगार देतोय, जॉब देतोय त्यांना. पूर्वी द्यायली आता सांगतोय महाराष्ट्रीय लोक आमच्या पुढे लोकांना कमी लोकल म्हणजे लोकांवाला तुमच्या काम होत लोकल ग्रामीण भागात पंचायत आहे. ऐका की ग्रामीण भागात 86 पर्यंत आम्हाला घ्या 86 तर तुम्ही घ्यावं चांगलं. बरं त्याचं काय चुकलं तर मी ती गोष्टी मान्य घ्यावं. जे आमच्याकडे आहे, जे आमच्या आहे तेवढीच माणसं आम्ही घेतात. बाकी सगळीच माणसं घेऊन आता ते स्थानिक नसते ना, जेवढं आम्हाला तेवढंच घेणार ना. बाकी आणि कशा तुमची काय भाषा ह्याच्यात कोण नाही त्याचं नाव सांगायचं 20 किलोमीटर असते ना साहेब काहीच नाहीये. तुम्हाला नको नको पैसे गोळा करून आमचे आम्ही फक्त 20 किलोमीटर गाड्या म्हणतो. काय काय कितना गाडी 20 किलोमीटरची गाडी तुम्हाला सोडण्यात काय महाराष्ट्रामध्ये पाहिजे सोडल्या. तुमच्याकडे सगळे आमच्या गाडी काम मला मी काय बोलणार नाही. ज्या स्थानिकांच्या गाड्या इथलं लेरा दोघांच्या गाड्या आमच्या जेजू इतक्या वस्तू चालू आमच्या गाड्या भाड्या आणि माझ्या जगामध्ये मी तुम्हाला ट्रेनिंग होते म्हणून काय महिन्याचा तो पण हा महिन्याची जो काय अजिबात 1 रुपयाचा नाही 20 किलोमीटर परिसरातल्या लोकांनी का द्यावा, बेलसरच्या लोकांनी का द्यावा, कोणीच नाही. सांगोल्याच्या लोकांनी का द्यावा, पाटेश्वर जवळ अर्जुन नाझरे कपर नावडी सुपे माडगी जेऊर ही जी गावं खेड्यापाडी जी आहेत जेव्हा वाला असेल ही शेतकऱ्यांची गावं, शेतकऱ्यांच्या गावात त्यांनी द्यायचं रोज सासवडला जातात. तुम्ही साहेब एक काम करा फक्त आधी नाही उद्या परवा दावा करताल नाही चर्चा झाली. तुम्ही पटकन ओरिएंटेशन पोहोचवा, त्याला डिसिजन घ्यायला लावा, त्यांना मीटिंग लावा. स्थानिक कार्ड होणार नाही तर त्याचं समाधान करा, विषय संपला. स्थानिकाची चर्चा करा. मीटिंग एजन्सीचं कसं नाही असणार. त्याच्यामध्ये डिसिजन मेकर असेल ना कोणतं आहे किती संजय कदम बाबतीत प्रकरण तुम्ही आमच्या कधी म्हणाली मिटिंग घेणार नाही. आता तुम्ही कधी म्हणाली मिटिंग घेणार नाही सांगा. आमच्या याच्यामध्ये काही लोक पाहिजे ते तुम्ही काय हे तुम्ही नेण्याच्या याला संबंधित आहे त्याचे काय असेल ते कोण चालू मला साईन करायचं काय असं वगैरे. ते कोण चालू चालू तुमचा मेसेज वरती पाठवून कशी आहे तब्येत आमची? परवा भेटलो आपण याच्यावर व्हॉट्सअपला याच्यावर
काय झालं बापू, आता आम्ही सर्वच जण जवळ 50 जण आलो आहे टोल नाक्यावर, निवेदनं दिलेत त्यांना. टोल नाका 1-2 दिवसात ते चालू करण्याची शक्यता आहे. आता ते एजन्सी येत आहे, अधिकारी कोण नाही. हा डायरेक्ट ऑर्डर घेतली आणि 3 महिन्याचा ट्रायल पिरियड आहे. 3 महिन्याचा ट्रायल बरोबर. ट्रायल पिरियड आहे तर ते शेवटी काय आता करोडो रुपयाचा टोल सगळीच आहे ना, त्यामुळे येस तेवढंच त्याच्यासाठी चालू आहे. आपल्याला स्थानिक आहे ना, स्थानिक ह्याच्याशी 20-25 किलोमीटर जे बाधित आहेत, शेतकरी आहेत, खास करून व्यापारी आहेत आपले, जे ते सासवड प्रवास करणारे, त्यांच्यासाठी काहीतरी तुमच्या माध्यमातून बापू मोठं झालं. तिथं आता ते एजन्सीचे मेन आहेत नितीन म्हणून, एक मिनिट तुम्हाला त्रास देतो, 1 मिनिट त्याच्याशी तू तरी बापू हा नमस्कार साहेब. हा निघून जा. साहेबांशी आता हा बरोबर. लोकलचं जे आहे ना, हा ते सगळे आपल्याला केस आहे पॉलिसी सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोकांसाठी आता काहीच बोलू नका. बर. ठीक आहे, साहेब मोठ्या साहेबांची गोष्ट. नाही मी तेच सांगितलं त्यांना, मी तेच त्यांनाही तेच सांगितलंय की ते बोलतील म्हणून, वरिष्ठ अंश बोलतील म्हणून. बापू काळजी घ्या, बापू काळजी घ्या, लवकर भेटू, काळजी घ्या. हो आता नाव काय होते सर? विजय शिवराम. जाऊ दे नाही बापू बोला. आजच्या देशानं कळण केलं का सर्व शेतकरी आणि जेजुरीचे ग्रामस्थ बंधू भगिनींनो, कोणीही चिंता करू नका. लोकल जे काही पॉलिसी मॅटर सेटल करतोय त्याच्याप्रमाणे चर्चा करून योग्य तो निर्णय दिला जाईल. कोणीही गैरसमज करू नका. 1-2-4 दिवसामध्ये, कारण ही ट्रायल फक्त 3 महिन्याची आहे आणि टार्गेट सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेलं आहे, केंद्र सरकारने, त्या हिशोबाने होईल. परंतु जवळच्या ज्या गाड्या आहेत बाधित आणि सासवड जेजुरी विशेषतः, आपण मार्ग काढू त्याच्यातून. काही चिंता करू नका, माझ्यावर सोपं सरळ. ओके बापू, थँक्यू बापू. येस ओके. समोर सदानंदाचा टोल माफी, शेतकऱ्यांना टोल माफी.